हरिः ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। सदा गमेकविज्ञेयं समतीतक्षराक्षरं नारायणं सदा वन्दे निर्दोषाशेषसद्गुणम्। प्रथमो हनुमन्नाम द्वितीयो भीमैव च पूर्णप्रज्ञः तृतीयस्तु भगवत्कार्यसाधकः। ब्रह्मान्ता गुरवः साक्षात् इष्टं दैवं श्रेयःपतिः। आचार्याः श्रीमदाचार्याः सन्तु मे जन्म जन्मनि। आचार्यः पवनो अस्माकम् आचार्याणि च भारती। देवो नारायणः श्रीशः देवी मंगळदेवता. सर्व गुरुभ्यो नमो नमः. कालच्या दिसाक आमी वासुदेवाक बापसूनाची एक विद्याभ्यास सुरू केलेले विषय पळयले. दोनी वर्स जाल्ले चेडवाक 3 वर्स शूर जातना एक अक्षराभ्यास म्हणून केल्ले. तशी सरस्वती देवी एक कितली चंद हांगा उपमे दिला म्हळ्यार सरस्वती देवीक ब्रह्मालेद्राक नर्तन करूक लजी जाता. लजी जावन ती रंगस्थळा येता म्हळ्यार निपून निपून येवचें म्हणटा पळय तशी वासुदेवाले जिबेर ती चंचडी भास म्हणटाची चेडवाल भास बालभाशेरी ती आयली खंय. मागीर ती गेली एक कृपा कटाक्ष कितली जाल्ले वासुदेवाल वैरी म्हळ्यार ती गेले ती संपूर्ण ज्ञान ते वासुदेवा येवची तशी केल्ली तिणें म्हणून म्हणटाची. तशी कितले एक तागेले मेमरी म्हळ्यार ज्ञापक शक्ती म्हळ्यार ताका एक पंथ शिकयल वापस दोनी पंथ शिकोवचे अगत्यपण आशिल्लें खंय बापसूक. एक पंथ तो कसले आयकलो ते दोनी पंथ ताका आयकुका म्हणून ना म्हळ्यार ताका वापस सांगका म्हूण ना. काल शिकयल विशय आज वापस रिवायज करचे म्हणचे आपल्या तसले कसले अगत्य ताका ना. ताका तितली उडगास आसतशी खंय कसो शिकला म्हूण. तशी साक्षात सरस्वती देवीले अभिमानाक तो म्हळ्यार सरस्वती देवीले अनुग्रहाक तो पात्र जालोलो. तशी ताका एक पंथ वाजो भितर कसले शिकला तो ते ताका मना वचून आसतशिल्ले तशी तो कुडलेची सांगता आशिल्लो म्हणून. एक पंथ तागेली तीक्ष्ण एक बुद्धी पळोवन बापसूकची एक आश्चर्य जाता आशिल्लें खंय. बापसूक तागेली दृश्टी लागता की चेडवाक म्हूण म्हळेलें भंय जाता आशिल्ली ताका म्हणून. तशें जावन तो केन्नाय विंगडाल वटू खंय ताका शिकयल्यार पुराय जनाक तागेली बुद्धी पळोवन भारी एक नमने आश्चर्य जावन ताका दृश्टी घाल्यार म्हणून बापूसू ताका एकल्याकची विंगड बैसून ताका शिकोवन दिता आशिल्लो म्हूण आसा. तांणी तो कशी शिकून दिता की तितलेची एक पंथ आयकू भितर तो शिकून काडटा आशिल्लो की एकसंधीग्राही म्हणटाची. तशी एक पंथ अक्षराभ्यास शूर केलेले 2 दिसांतूची एक विशेष घटना जाता. त्या मध्ये गेह भट्टाक भारी आश्चर्य जावची तसले घटना कसं म्हूण म्हळ्यार ओमकार बरयशील खंय अक्षराभ्यास करतना. मागीर विष्णूले विंगड विंगड नाम बरोवन चेडवाक ताजे वेरी हाता बोटान पुडी म्हळ्यार आतां मध्य गेह भट्टान पुताक कशी शिकयला की तंदला राशीर बरोवचें न्हय रेवेर बरोवचें तशें पुराय शिकयता आशिल्लीची फुडें. तशें हाका विष्णूल विंगड विंगड नांव बरोवन ताजे वेरीची ताजे वेरी बरोवन घेवचें. आमी आतां पळय चेडवा बरोवन ताजे वेरी वपास वपास तांगेल करीन हात धरून बरेंच कळचें ए आ तसल पुराय. तशीची हाका ते ताजे वेर बरी म्हूण म्हणटना तेदना ताका कांय कुशना खंय त्या चेडवाक. तो निमगीत की काल तूं तेंची बरयलें न्हय वापस कसो लेका हांव बरोवका आजी तूं ताका तेंची बरयता म्हणून. हांगा तेंची मध्व विजयान तूं सांगला सकल शब्दमयी च सरस्वती सतत मानमती स्वयमेव यम. ती कितली तिगेले अनुग्रह जालेले म्हळ्यार तागेले वैरी द्विजवरोथ कदाचन मात्रकः किल सुतं परिचाय यतिस्मयम म्हळ्यार तो कशी शिकता ते पळोवनूच पुराय जना आश्चर्य जाता आशिल्लें खंय. तशीची तो बापूसू वापस कसले बरोवचें सांगल्यार तो निमगीत खंय ननु तातकते दिने लिखितमेव पुनर्लिखितं कुतः हांव काल बरयलेलें मात्र न माना आज वापस ताका बरोवका
तशी इति निजगुणप्रतिभावितं हरिपदस्य वचस्तम आनंदयत. म्हळ्यार ताका तागेले तितली प्रतिभे तितलो बुद्धंतू जावन नासतो म्हूण सांगून त्या विशयी हांगा मधविजयांतू सांगला. काल बरयिल्ले हांवें त्या वापस बरोवका तेंचे म्हाका बरोवचें सांगता. इत्याक तूं बापसुले निमगीतो बापूस सांगता तुका हें पुरे लायक जावन यव्व म्हूण सांगून वापस बरोवचें सांगता. तो सांगता की आना म्हाका हें पुरे सम येता लायक जावनूय येता म्हाका आनी एक पाठ शिकय जाय जाल्यार हे वापस म्हाका बरोवचें सांग हांव बरयत की ना म्हूण पळय तूं येदोळ ते म्हाका कसो शिकयला तें हांव तुका तशीच सांगून सोडता म्हूण सांगतना मदीं एक हबट्ट म्हळ्ळें की जय तुका येदोळ ते कसो शिकयला सांग. वो पुरे सांगताय बरोवनूय दाखयता. तांकां आश्चर्य जातकी हे दिसांचेरडू 3 वर्सां येता मात्र हाका काल शिकयला आज इतलें येता म्हणजे आनी हाका हांव कितले वग्गी पक्मिकार शिकोवन जातकी मागीर कसो शिकोवचें हांव हाका म्हूण म्हणलेलें. तांकां कसो कोरका म्हूण कळना श्रापचें म्हणटा पळय हाका कशी शिकोवचें कसलो करचें किम कर्तव्य मौढ्या म्हणटाची किम कर्तव्य मौढ्या कसलो करचें म्हूण सांगून तशी जावचें तशें हाकाय कशें शिकोवचें म्हूण तांकां जालें. ताजे नंतर तो बापूसू हें सांचेरडान कसो उलयला रे कसो सांगला रे मन दिवन आयकत आशिल्ली आनी ताणें सांगचें पुरय परिशिलन कोरून ताका कसलो सकडी सांगता तें सांगता आशिल्ली केलो पंत वासुदेव हाका पाठ शिकयत की म्हूण दिसुका तितली बुद्दंत तुका तो चेलो. एक पंत नयंपळ्ळीक बंदूलघर कडेन वासुदेवाक घेवन चमकलेली तांणी ते नयंपळ्ळी म्हळ्यार ग्रतवल्ली म्हणली पळय थंय एक तांगेले बांधव म्हळ्यार तांगेले रेक्तलेल्या घरांतू एक परब ताका मदीं घे भट्टाक तांगेले कुटुंबीक पुराय आपयलें तांणी. भट्टाक वचो जायनी ताका कसकी विंगड कारण काही वैदीक व्रत आशिल्ली की कसले ताका एक कसले ताका प्रवचन आशिल्ली की कसो की ताका वचो जायनी. तो म्हणाल की बायलेक तूं चेडवांक घेवन वच म्हूण. त्या वेळाक ते दुश्टी दिसाक शिवशंकर म्हणून म्हळेलें पुराणीक म्हळ्यार पुराण सांगतलो. ते नयंपळ्ळीचे घरांतू रामायणाची काणी तो सांगतर आशिल्लो पळय. त्या वेळाक कसले घरांतू चंग काम जाल्यार सांजे वेळाक पुराण हरिकथा तसले पुरय दवरचें. मागीर यक्षगानांनी दवरूं शूर जाल्ले मागीर भरतनाट्यांनी जाल्ले आत्तां पळय DJ घालचे न्हंचे कालाय तस्मै नमः म्हणचे की म्हूण हाका तशी कसले करताचें म्हूण गोतना. आतां सांजे कसले एक फंक्शन असो एक डान्स प्रोग्राम म्हणजे न्हय ते ओटू फिल्मी डान्स जावूं का तांकां कसले जाता तशी पुडी तशी न्हय. पुढे समय ते काल हरण करची न्हय कळ्ळें काल हरण न्हय ते काल सार्थक करचें. तशी संजे नंतर देवाल काणी सांगची जनाक न्ही आपोवन तांगेल करीन सांगोचें आशिल्लें. ते दुसू किश्किंदा कांड जातर आशिल्ली वाली वधेचे एक काणी तो चंद करून रामायण ते चंद करून ते पठण करून सुश्राव्य जावन श्लोक वाजून ते एक कन्नडारी आनी चड जावन सांगली ना शिवबेळ्ळेचे सर्व ब्राह्मण जन तुळ उलयतले म्हूण. तशी त्या सायडाचे पुरे नयंपळ्ळी शिवबेळ्ळे पुरे तुळू चड आशिल्ले. तुळूनी कन्नडांनी सांगतर आशिल्लीच की तांणी कडेरी एक विशय येता वाली वधेंतू. वालीक मारचे वेळाक रामू रुकामाक्षी निपोवन बशिल्लो आनी वालीक रुकामाक्षी दुखून एक बाणान संहार केल्ले म्हूण पुराणिकान सांगली. तशी निप्पोन रब्बून वालीक मारली कसल्याक तो रामू धर्मात्मू सत्यसंधू सुग्रीवा ताणें वाली वध करता म्हणून वचन दिलेलें. कशी पुणी जावन वालीक वध करून तुका किश्किंदेचे पट्ट दिता म्हणून रामान सांगिल्लें. मात्र न्ही वालीक रुद्रान एक वर दिलेलें की कोण तागेले विरुद्ध येद्रा राबून होराट करता की तांगेल बलांतू अर्द बल वालील जाता. म्हळ्यार अर्द बल वालील जावचें म्हळ्यार कसो न्ही वालीक कितली बल आसा ताका येद्राच्याल अर्द बल येता म्हणटना वाली बलिश्टू जाल न्हू तशें न्हू येद्रा राबिल जन सलवताली ताची खातीर रामू रुका 8 राबून वाली मारका जाल्ले म्हूण सांगून ते शिव
शंकर पुराणिकान सांगले वासुदेवाक ते समजयनी काही ते समनय म्हणाल काही तो सुरवेक नुता ऐकता तागेल मना कांय सम दिसना सानू जाल्यार धैर्यार उठान राबलो काही आनी ते म्हाका सम दिसनी तुव तशी सांगिले म्हूण म्हणली की पुराय जनाक आश्चर्य याद दिसान चरडू अशी पुराय सांगता समजयनी म्हणून इतियेम तेदन तो शिवशंकर पुराणिकाक ಸ್ವಲ್ಪ ಕೋಪ ಎತ್ತಾಯಿ पुरजनाला हांव सांगिल समना म्हणटा हे दुसानस कसा गोतस म्हणून पुराण तदीक तो कोप येवन सांगता की हांव सांगिल समजायनी म्हूण तूं सांगता जाल्यार इतलो सानस तूं सम्माची कसल म्हूण तूंची सांगनाय ताका म्हूण म्हणटा खंय तेन्ना जैत हांव सांगता म्हूण म्हणटा खंय तो सांग तूं ह्या दुसान वचून म्हाका हांव सांगिल समना म्हणचें न्ही सम कसं म्हूण तूंची सांग तेदन तो सांगता खंय हांव सांगता समा ऐकयाची म्हूण तो सांगता कसलें म्हळ्यार इहं कथां कथयन् दद्रशे तत प्रतुदया प्रतकाकृती नामुना इदमुवाच विचार विचक्षण शुचिवचः शनकैः स जनान्तरे अपरताकथितं कथकत्वया ननु मतान् महतामिति सस्मितम् अथ कथां कथयेति तदा जने गदितवती उचितार्थम उदाहरत म्हळ्यार तो ताका सम कसलें सांगता पळय तें तो सांगता कसलें म्हळ्यार राम दुसरो कोणय न्ही नारायणाल अवतार म्हणली नंतर सर्व पंचभूत की अष्टदिक्पालक की सर्व देवदेवत की पुराय तागेल इच्छे प्रकार नमे चलचे वाली इंद्रांशू म्हणटाची सुग्रीवू सूर्यांशू म्हणटाची दोग जनाक किश्किंद राज्या खातीर परस्पर द्वेश मात्र न्ही एकल्या एकल्या मारची तितली कोप आनी हे भाव भावाल मध्येंतू सुरदुकून वालीच बलिश्टू तसल बलिश्टाल वटू वपास युद्ध करून पेट्ट खावन वची ताणें कोणें सुग्रीवान तशें वपास तागेलें वची युद्धा वची धैर्य सुग्रीवान ना जाल्यार रामान सांगली न्हय हांव वाली मार न्हू तुका पट्ट बांदयता किश्किंदेच्यो म्हूण सांगला न्हय आनी एक कसो न्ही म्हळ्यार ऋषमुख पर्वतांतू सुरवेक रामाक मेळ्ळो कोण सुग्रीव मेळटनाची रामा शरणू येईल तो म्हणली नंतर ताका वचन दिलें आनी रामाल कशी म्हळ्यार ताणें एक पंत वचन दिलें कसो प्रसंग जाल्यार सै तो कसं वचन दिला तें करून दाखयता आतां कसल बाधक जाल्यार वाली मारका म्हळ्यार वयची वय आतां एकाच वेळ रामू वाली लद्रा राबून बाण मारली म्हणलें क्या पळय कितले चंद कोण सांगता पळय तो वासुदेव वाली लद्राक राबून रामान बाणान मारली म्हणलें क्या तेदना तो वाली तो इंद्राल पुतू वाली इंद्रांशू सुग्रीवाल बरीची रामाल चरणार पळोवन म्हाका राक रामा म्हणल्यार रामान ताका अभय दिवका जाता आशिल्लें न्हय वय की न्ही एक विशयांतू सुग्रीवाक वचन दिवन जाला आतां तेंची विशयांतू वालीक जायत म्हूण सांगूं तुवें ना न्हय आतां सुग्रीवाक वाली मारता म्हूण वचन दिलां तुका किश्किंदेचें पट्ट बांदीत म्हणून वचन दिलां आतां वाली मारना नशें राबूं जायना कित्याक म्हळ्यार सुग्रीवाक किश्किंदे राज्यभार कोरका जाल्यार वालीन मोरका तशें जावन रामान रुकाड राबून वाली मारका जाल्ली शिवाय विंगड कसलें न्हय म्हूण सांगून म्हणटा खंय तो बदक जाल्यार तोच विशय कित्याक म्हूण म्हळ्यार वालीक अर्द बल वत्ता म्हूण सांगून रामान आड राबून मारका म्हूण जाल्यार राम देवूची स्वयं तागेले बल कोणें काडचें म्हूण सांगूं तुवें ना न्हय कसो जाल्यार रामू नारायण म्हणली नंतर वाली सुग्रीव पुराय रामान सांगिल्लें तशें आयकूंक जाता न्ही म्हणटा तशें न्ही हांगा एक विशय कसल कारण म्हळ्यार रामाक शरणागत येयल जेन्ना तो राखता म्हळ्यार खंडीत तागेलें वचन तें आतां सुग्रीव शरण येयला सुग्रीवाक वाली मारता म्हूण सांगून जाला पक्क न्ही वाली मारचे वेळार वालीक बिनी मन येवन रामा म्हाका राख म्हळ्यार रामान ताका राखूंक जाता राखली म्हूण जाल्यार ताका चांग बुद्दी तुवें राज्यभार कोरका म्हणून राज्य ताका सोडूंक जाता जाल्यार रामान सुग्रीव वचन दिवन जाला तें वचन पालन कोरका जाल्यार वालीक मारूं का
ताका रामालेगी माफी मागचे जेव्हा म्हाका वांचे म्हूण सांगचे अवकाशो रामान दिवचे नज ताजे खातीर रामान रुकाड राबून मारलेले म्हणून मध्वाचार्य सांगता पळय रामायण तात्पर्य निर्णयांतूय येता कितलींय जनाक रामान रुकाड राबून मारलेले चुकी नाही मे म्हूण सांगून मना येता जाल्यार ह्या बाजेल्यार जालें तशीच आतां बाण लागले वालीक तो गुपडलो रामान आमगेले वयर बाण प्रयोग केल्ले म्हणून ताका कळ्ळें मागीर ताका येदोळते जालेल्या विशयाक भारी दुख्ख जालें ताका मरण जाता म्हूण खंडीत कोतच ताका मरू पडला तो त्या वेळाक तो वालीक ज्ञान येवन तो रामाले सांगके हे परमात्मा तूं सर्वेश्वर तूं सर्वशक्त म्हणून तुजी राम जावन येईल म्हणून म्हाका कळ्ळेत तूं लेखील तशी पुराय जाता तेव्हांय म्हाका गोतस जाल्यार तुगेले हातान मरण मेळचें तेव्हांय एक भाग्य म्हूण हांव लेखता आतां पळय घे तुका हांव नमस्कार करतरस तुगेले चरणा वयर हांव माथी दवरतरस तशी हें भाग्य कोणाकय मेळना हांव आतां तुगेले चरणार माथी दवरला म्हाका शीघ्र मरण मेळचें तशी अनुग्रह करी तेच म्हाका पुरो म्हूण सांगता राम ताका जायत म्हणटा तास्त म्हणटा तशी मुक्ती दी म्हूण म्हणली न्हय वालीन घे रामा लागी विंगड कसो वर निमगो येत परमात्माले विंगड कसो वर निमगो येत तशी वासुदेवान त्या वेळाक बरी 5 वर्स ते वासुदेवाक तागेले तोंडा दुखून इतली चंद विवरण येईल पळोवन तेव्हाय कसं न्ही भारी विचार पूर्ण जावन आशिल्ले आनी चंद एकामेकाशेक गांथून तर्कबद्द म्हणटा ताका खंय खंय दुखून कसा की वेंचून सांगिल्लें न्ही कारण समीत गंतिल्या वरी ताणें उतर सांगला तशें जावन सगळे सभा भारी आश्चर्यचकीत जाली खंय सवेर आशिल्ले जना पुरय ते तागेले सूक्ष्म बुद्धी तसले एक ज्ञान आयकून ह्यो सामान्य न्ही इतलो सान भूक वाजोवच्या कळची तितली प्राय जायनी म्हणटना ते रामाल काणीक वाली वधीक कारण अशीच म्हूण सांगता जाल्यार ताणें तो कोणकी अति मेधावी एकलो महापुरुश यो म्हूण सांगून पुराय जना थंय मना गेल्ले म्हूण म्हणटाची सुरवेक ते शिवशंकर पुराणिकाक ते उत्तर ऐकून ताका असमाधान जाल्लें जाल्यार शिवधनुसूची मारला न्हय रामान कुडकी केला न्हय म्हणटना वाली मारूंक काय ताका कश्ट नाशिल्ले वय अकस्मात एकाच वेळेर रुद्रान येवन वाली सहाय करता म्हूण म्हणल्यार रामाक वाली मारूं जायना म्हूण नंचिना इत्याक म्हळ्यार रुद्राक सोलसात तसलो परमदेव तो राम वय जेवो साक्षात यमधर्मान येवन तुगेलें आयुश्य सरला यो म्हणून म्हणल्यार रामान ओपीक दिना नाशी खंयच्या जिवाक यमधर्मान या पडूना म्हळ्यार कोणाले आयुश्य सरो जाल्यार ते देवान पळय भुंयचेरी अमके एक जिवाचे म्हळ्यार त्या शरिराचे आयुश्य सरला ते जिवात्माक ते शरिरा दुखून बिडगड करून हाडी म्हूण म्हणल्यार मांद्र यमधर्मान वचून मरण दिवेत शिवाय मरणा घडी लागी येयला जाल्यार यमधर्मान तागेले कुशी प्रकार ते जीव हाडूं वचचा जायना थंय परमात्मान ताका सांगता तशी हक्क म्हणचे परमात्माले सर्वोत्तमत्व म्हणून हें सर्वोत्तमत्वा विशयी न्हू ताणें आतां सांगिल्लें वाली पशी श्रेश्ठ सुग्रीवा पशी श्रेश्ठ आनी देवाले कोणेय माफी मागल्या देवान तांकां सोडका दिता वाली येद्रा दुखून मारल्यार खंय ताणें म्हगेलें माफी निमगून म्हाका वांचय म्हळ्यार वांचोका जाता सुग्रीवा दिल्लें उत्तर चुकता म्हणूच ताणें मागशे राबून मारलेलें म्हूण एक व्याख्यान दिल्ली पळय सर्व जनांकय भारी संतोश जावन हें चेल्ल्यान सांगिल्लें तर्कबद्दस लायक एक रितीर विवर केला ताणें हे विशय अशीच खंडीत अशीच विंगड कसले हाका समाधान ना म्हूण सांगून सर्व समंजस उत्तर दिल्ली चरडान म्हूण सांगून तांणी भारी संतोश पावलीच काय वेदवतीन गांवां इल्कुले मध्य गेहा भट्टा लागी ह्या चेल्ल्या विशयी सांगलो अशें सकट ताणें ते मध्य वचून उलयलो
त्या इतलो सांनू त्या पुराणिकाक तूं सांगिल चमने म्हूण सांगलें बदकचो विशय म्हूण सांगलें म्हाका आश्चर्य जाता हें चेडवान सांगिल्लें आयकतना म्हणून तिणी सांगतना मध्य गेहा भट्टाक भारी एक नमने आश्चर्य जालें की हे काणी रामायण म्हाजे बराना वासुदेवा सांगनी हांव सोन सांगलावे म्हूण निमगेल्यार ना हांवय सांगनी म्हूण म्हणली की तिणें कळ्ळें तसल्यार इतली समंजस जावन उत्तर दिवका जाल्यार ताका ह्या परी कशी कळ्ळी म्हणटना तांकां उडकास आयली की तो चेल्लो तेदूस ध्वजस्तंभार राबून सांगिल पळय एकलो देवान आवेश येयलो ताणें सांगिल्लें योच चेल्लो यो म्हाका जाल्ला कितले की पण म्हाका अशी दिसला आतांय हांव विसरलेलो मेगेल चेल्लो म्हूण लेखतलो वपास म्हाका ते पात्रीन म्हळ्यार ते आंगार येईल पळय देव आंगार येईल म्हणटा ताणें सांगिल्लें उत्तर बदलचें म्हणून वपास म्हाका उडकास आयली तो सर्वज्ञ न्हय म्हूण जाल्यार रामायणा काणी आमी सांगना अशी ताका कळची सोडी इतली धर्मसूक्ष्मारी कसली काणी ताका सांगनी आमी ते ताका कळका म्हूण जाल्यार तो नुस्ती न्हय तो एक अतिमानुशूची म्हूण सांगून चेरडाल विशयान तो तांकां भारी एक प्रिती आदर असो कळयली की मध्य गेहा भट्टाक जाल्यार लोकार उडी जावन कशी म्हूण म्हळ्यार सान चेल्लो तेदे व्हड मनशाक येदूर राबून उलयला बरी जाल्ली म्हूण जतकी म्हूण सांगून चेडा आनी सभेर न्ही तशें कसलें कोणें सांगिल्लें समना म्हूण सांगू वचूं नका म्हणून ताका सांगलें की जाल्यार तांकां भारी चेडा वयर भारी अभिमान येता जाल्यार विंगडचे नाल्यार अशें पळय करूं नजे म्हूण सांगलें मनांत मात्र अनंत आसन स्वामीक वंदन केलें की तांणी कितले मेधाशक्ती सुची चेडा तूं मेगेल पूत जावन दिला म्हूण सांगून तांणी अनंत आसनाक मनांतूची मस्त पंत वंदन केलें की तशीची नेयम पडली तूं शिवशंकर भट्टाक की हे चेडान एक सान वाद केलेले विशय सुತ್ತमुत्तू गांवां पुराय आयले पुराय जनाकय ते उत्तर वयची समच म्हूण दिसून पुराय जन इतली सांजेल्लो इतले विशय कशी कळ्ळा बा म्हूण ताका सगळो दिसू तागेले विशय वगळ सुचे जन जालीच काय आतां तागेले वरी अभिमान आसूची जन कशी वाडलीची तशीची हे दुसानू कसल उसला उसळी त्या व्हडली पुराणिकाक येदूर जवाब दिलेलो कय तो मध्य गेह भट्टाल पूत कय म्हूण इतली सान चेडाकय विरोध करतले जन चड जालींची तांकां लजी जाली आमी येदे दोड जावन आमकां गोतना तिले विशीं इतली सन्ना गोतच न्हय म्हणून ते मना येवनूची ते अहंकारी जन पुरे तागेले विरोधी जाल्लींची तशी केलो पंत असले मस्त सकडी सूक्ष्माती सूक्ष्म विशय ताणें सांगतना ते मध्य गेह भट्टाक कसं करचें म्हूण कळना तसली इकट्टा परिस्थिती जत तशली खंय आनी भट्टा मध्य गेह भट्टाक एक अभ्यास आशिल्लो म्हणून सुरेख सांगला न्हय संजे जाल्ली कुडले घरा जगलेर बैसून पुराण वाजोवन सांगचें पुराय पुरसती जन तेदना गद्दे काम अंगडी शिलजन अंगडी आतांच म्हण की रात्री 12 गंटे ते अंगड दवरून बैसनाची कितले जाय तितले जीवन न्हय येदराच्या लाभ संतुश्ट तशी संजे तिळसन म्हणटन पुवे दारले येवन जाता घरांतू ह्या मध्य गेह भट्ट पुराण सांगतना तागेले घरा जगलेर बैसून सुತ್ತमुत्त घराचे बैल मनशे काम जावन पुरसतीर येवन बैसून आयकताची दारले येवन आयकताची तशीची कसले जावं एक जातर एक पुराण तांणी सांगचें एक पंत खंयचकी एक पुराण वाजयतना मध्य गेह भट्टाक एक लिकूच म्हूण म्हळेलो शब्द आयलो जाल्यार ताजे अर्थ भट्टाक सम गोतना आसतना आतां कितले की जाणां जाती कसं की अर्थ येनी म्हणली कुडले ते गोतना नतिले कसं सांगचें म्हूण केलो जन गोतना नतिले कसं की सांगताची केलो जन गोतना नातल्या ते थंय सोडताची हांगा मध्य गेह भट्टान तशी ताका ते लिखूचे शब्द अर्थ सम गोतना आशिल्ले ताणें थंयची ते सोण विशय प्रवचन ताजे मुखार दुखून विवरसून गेल्लींची जाल्यार ते दुस वासुदेवूय बशिल्के पुराण आयकुच्याक वापसून ते लिखूचे शब्द अर्थ सांगन नमे म्हूण ताका मना गेले बरलेले जन नुत बसल्या बरी तो नुत बैसनी कुडले ताण निमगेले की अन्ना लिखूचे शब्दाचे अर्थ कसले म्हूण ताका
किमिति तात तदर्थम अवर्णयन कथयसीति शनैः अयमब्रवीत. तो सांगता म्हाका आज अर्थ सांग म्हूण सांगता रस. ताका बापसूक कसं सांगचें म्हूण कळनाशी. त्या एक फल म्हूण म्हणलें की कळव्या तेदना एक फल म्हणटना वासुदेव म्हणटा की खाली एक फल नाही ना ते पचपणसू म्हणटा काही पचपणसू म्हणून विविध शाकपदार्थ निवेदिने लिकुचनामनी तदान उदितार्थके अवयवती पितर्यपि चोदिते प्रतिबुभुत्सुषु तत्र जनेष्वपी. म्हळ्यार तो बापसूक सांगता न्हय ताजें नांव पचपणसू म्हणून. कडेरी वास मध्य गेह भट्ट मागेरी बैसून शब्दकोश काण पळयता ते वासुदेवान ताजे अर्थ सांगिल्ले शब्दकोशांतू अस. ताका बारे संतोश जातकय चरडाक पोटोन धरतकय मोग करतकय आनी सांगतकय पळय चरडा तूं सांगिल्लें समजची आतां तूं सांगलें म्हाका गोत नाशिल्लें हांव वय म्हूण तेन्नाय न्हू तो बसलो मागीर बूक काण पळोवन म्हाकाय वय दिसलें जाल्यार लोक पुराय जन अशी आसनाची कितलीं जन तूं सांगिल्लें समज ताजे अर्थ अशी म्हूण म्हळ्यार सत्य स्विकार करूं जन तयार नाची. कितलीं जन असूय करतल जन आसाची कितलीं जन दरपिश्ट आसताची तांणी पुराय हें सैसिनाची. तशें न्हू भरलेल्या सभ्यान तूं केन्नाय मस्त गोत आसा म्हूण सांगून कसकी प्रवचन करूं बसता पळय तांकां पुरी अपमान करूं नका. मात्र न्ही बहिरंग जावन तुगेल बुद्दन कांय प्रकटय करूं नका ना दय करूं नका. इथं म्हळ्यार तुका दृश्टी लागता जनाले म्हूण सांगून ते पुताले तांणी सांगताचे ओपत तो जायत म्हणून. आतां उपनयन संस्कार कोरका जालो वेळ लाग गेलो न्हय होड जालो तो चल्लो सर्व एक बापसूक ताका एक उपनयन संस्कार करून ताका विद्याभ्यास तागेलो आनी कितें जावका न्हय तशें जावन ते मध्य गेह भट्ट आनी वेदवतीन तागेलो उपनयन संस्कार सनपणेरीची ಸ್ವಲ್ಪ आमी आतां हांगा 8 वर्ष गर्भाश्टमार करचें म्हणून तशी ताका वग्गी कोरका म्हूण सांगून विद्युक्त जावन चंद्रितीर जावका म्हूण सांगून तांणी निर्धार केले. ताकाय बारी संतोशू म्हाका उपनयन जाता म्हाका मुंजी येता तेदन म्हाका वेदाक अधिकार मेळटा हांव तेदना सर्व मंत्राचे अभिमानी देवतेंक उलसून घेवका तेदना कशी तें पुराय कोरका म्हूण म्हळेलें अनुश्ठान करचें मार्गदर्शन मेळटा म्हाका उपनयन संस्कार जाल्ले कुडले. तशी पुराय केलो मंत्राक केलो देवते पुराय अदित म्हूण सांगून ताका तितली सान प्रयेरी गोत आशिल्लें. सर्व देवतेंक उलसून घेवका जाल्यार ते देवतेंगेले मंत्र मुख्य ताका मंत्रद्रश्टार जाल्यार ऋषींक गेले अनुग्रहय जावका. ते अनुग्रह संपादन करता जाल्यार संध्यावंदना आदी कर्म करता ताजी पशी होड विशय नांची ना. तशें जावन संध्योपासन करता जाल्यार ब्रह्मोपदेश संस्कार जावका. तशी मध्य गेह भट्टांनी पुराय ताका सांगिल्लें न्हय ताका भारी संतोश म्हाका न्ही गायत्री मंत्रोपदेश जाता म्हाका सर्व मंत्राचे अधिकार मेळटा हांव देवतेंक पुराय ते मंत्रान उलसान घेवेत असल पुराय ताका एक संभ्रम. तशी ते मध्य गेह भट्टाक तांतूय आनी वेदवतीक भारी संतोश ते अजीन दंड कमंडलू पुराय धरलेले ते चेरडाक पळोवका कितलो लक्षण दिसता की आमगेले चेडू सुरेख भारी लक्षण म्हणतू ते वट रुपार कितले चंद दिसता की म्हूण सांगून तेंची चिंता तांकां. आतां पळय वार्डीक मागीर कसले म्हणले कुडले पुराय जनाक फोटोर चंद देवका म्हूण सांगून शिंगारण घेवन पार्लर आनेक म्हूण वता पळय ते तशें न्ही तेदना ते अजीन दंड कमंडलू धरलेले ते एक वटुरुपाचे बालकाक ते ब्रह्मोपदेश जावन आंगारी यज्ञोपवीत पडतना ताजी चंदाई एक विंगड. तशी एक चांग दिसू चांग लग्न शुभ मुहूर्त पळोवन बाप्पसू
तागेल पुरोहिताल सम्मुखारी वासुदेवाक सर्व शास्त्र कोर्नु गायत्री मंत्रोपदेश करता उपनयन म्हळलेक संस्कारूय थंय ताका जालो. मागिरी मात्र भिक्षा पितृभिक्षा आचार्य भिक्षा सकड घेवका जालेलं शास्त्रच नमे तेवय तागेल करीन करयले. पुरय तरी संस्कार पुरय जाले नंतर ताका बसयले चरडाक आनी ताका उपदेशन केलें की कसं नाही म्हळरी तू ये घडी दुखून तुका यज्ञोपवीत धारण केल्ले घडी दुखून तू ब्राह्मण जालो. मात्र अन्यक कसं म्हळ्यार तिनी कालान तुई संध्यावंदन कोरका, तुका शिकयलें अग्निकार्य कोरका, तुगेले मालगडांगेल सेव कोरका, ब्रह्मचर्य पालन कोरका आनी तुका गुरुमुखेन वेदाध्ययन करचें तसले अधिकार मेळ्ळो तू अध्ययन करका म्हणून म्हणटना ताका हांस येयल खंय. चंद करून हांसता तो म्हळ्यारी हांस येयलो म्हळ्यार कसले अहंकारात न्हय, साक्षात वायुदेव तो सर्व विद्य गोत्त आशिल्लो आनी मुखारच्यो ब्रह्म तो बैमे ताका वापस कोणें उपदेश दिवचे म्हूण आसवें सर्व गोत्त आशिल्ले कृष्ण वेदांत वेद्य म्हणटाची ताका उपनयन संस्कार केला. राम ताकाय कांय गोतना नातिल न्हय तो वय परब्रह्मूची देवूची ताकाय उपनयन संस्कार केला. ताका म्हळ्यार मनुष्य शरीर घेवन आयलींची तांणी मनुष्य जावन लोकांत आयली कुडले पुराय जनाक काही तांणी देव म्हणून कांय गोतना मनुष्य म्हणून तांकां पळयतले जनसाची तांणी म्हणटाची येद्द व्हडले दशरथान तागेले पुताक उपनयन संस्कार करनी, वसुदेवान आनी देवकीन कृष्णाक उपनयन संस्कार करनी. जे उपनयन संस्कार करून कृष्णान ते कोरका आशिल्ले अग्निहोत्रादी कार्य रामान कृष्णान सकड करना नासले तेद न्हय ते देव म्हणून वतना नातील जन ताका कांय कोरका म्हूण न्हय ताका ताणें तागेलें आराधन करचें म्हूण आसवें. जेवो ताणें सूर्य तागेले पशी तो गुस्तराच्यो देव तागेले सुर्या पशी उत्तम परमात्मची सूर्यमंडलांत तूं आसूचे परमात्माली आराधन ताणें तागेली आराधन करचें म्हूण आसवें. गायत्री उपासन म्हळ्यार ना जाल्यार लोकां दाखोवचे खातीर करूंक जाता. तशी हांगा परमात्मो भुलोकांत अवतार घेवन येतना मानव शरीर घेवन आयला केदनकी शरीर दाखयला केदनकी तेशी चोलकानवे म्हूण म्हळें एक नियम पालन करनामे तशीची तागेले भक्तय तशीची मानव शरीर घेवन येयल्यार तांणी मानवाल्मणकेची सर्व आचार विचार करून दाखयताचे. तशी वासुदेवूय बापसून उपदेश दितना जायतना तूं कशी सांगता की तशी हांव पुराय चलता म्हूण सांगता. बाप आवसूकय तिगेले पुता पळोवन तिका वामन अवताराचो उडगस जेलकय. बटू वामन अवताराक काण आयकतना म्हाका कसो संतोश मेळ्ळलो ते वामन अवताराचे विशय आयकून. तेची रूप आतां म्हाका म्हगेले पुता पळयलेले बरी जत्न मे म्हणून ताका पळयलें तितलें पळोवका म्हूण तिका आशी जाल्यार खंय म्हगेले पुता म्हगेली निमती दृश्टी जतकी म्हूण सांगून तिका भंय तशें हांव ती चेडा पळयले कुडले दोळ चिम्मी करता आशिल्ली आनी मनान तुची तिका त्या पुताले सगळे रूप आवसून नव्हती तिगेले मनान तोच न्हय ती दोळ चिम्मी करतके पुताले वयर तिगेले दोळ पडले कुडले भिवन दोळ चिम्मी करता मनान तूं तें रूप दवरून आनंद पावता आशिल्ली ती. तशी वासुदेव संध्यावंदनेचे क्रम विधी विधान मंत्र या पुराय बापसू लागीं चंद रिती शिकलो. मागिरी एक तागेले संध्योपासनेचे एक ब्रह्मतेजस्सू ताणें तितली सान प्रायरी संध्योपासनेन एक ब्रह्मतेजस्सू पावलो पळतो ताजे विशय परिक्षकी म्हणल्यार म्हणके एक घटण जाल्लें ते कसलें म्हळ्यार पायचे दिसाक आमी पळोवया. आजी सांगेल सर्वय परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता. कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा प्रकृते हे स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. श्रीहरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.